बोला आता सगळ्यांनी, ठीक आहे। साम्राज्यवादी मुघल कोण कोण आहेत रे पोरं हो? बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब। आलं लक्षामध्ये? ठीक आहे। मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण आहे? बाबर आहे, ठीक आहे। बाबर पासून ते औरंगजेबापर्यंत जे आहेत ते साम्राज्यवादी मुघल म्हणून ओळखले जातात। औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च 1707 ला झाला आणि त्याच्यानंतर औरंगजेबाच्या नंतर जे काही मुघल सम्राट झाले त्यांना काय म्हणतो आपण? उत्तरकालीन मुघल। उत्तरकालीन मुघल मध्ये पहिला कोण आहे रे? बहादूर शाह, ठीक आहे। त्याच्यानंतर जहांगीर शाह, त्याच्यानंतर फर्रुखशियर, त्याच्यानंतर रफी उद दर्जा आणि त्याच्यानंतर रफी उद दौला, त्याच्यानंतर कोण आहे? मोहम्मद शाह रंगीला। मोहम्मद शाह रंगीलाच्या नंतर अहमद शाह आणि त्याच्यानंतर कोण आहे? आलमगीर द्वितीय, त्याच्यानंतर शाह आलम द्वितीय आणि त्याच्यानंतर कोण आहे? अकबर द्वितीय, त्याच्यानंतर बहादूर शाह जफर। बहादूर शाह जफर जो आहे हा शेवटचा मुघल सम्राट आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण पुढे हे पाहिलं पहा, ठीक आहे। आता पुढे जे आहे हा जो सय्यद बंधू जे आहेत हे सय्यद बंधू हे किंग मेकर म्हणून ओळखले जातात, ठीक आहे। सय्यद बंधू कोण कोण आहेत रे? हुसेन अली खान आणि अब्दुल्ला खान यांना काय म्हणून ओळखलं जातं? मध्ययुगीन इतिहासामध्ये या दोघांना किंग मेकर म्हणून ओळखलं जातं, ठीक आहे। तर या सय्यद बंधून पहिल्यांदा काय केलं? जहांगीर शहाची हत्या केली आणि जहांगीर शहाच्या ठिकाणी कुणाला सम्राट बनवलं? फर्रुखशियरला सम्राट बनवलं। फर्रुखशियरच्या काळामध्ये कुठल्या शीख नेत्याची हत्या झाली? बंदा बहादूर। लक्षात, बंदा बहादूरची झाली। या शिखाच्या बाबतीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अर्जुनदेव शिखांचे 5वे गुरु त्यांची हत्या कुणाच्या काळामध्ये झाली? जहांगीर। आणि तेग बहादूर शिखाचे 9वे गुरु, ठीक आहे, त्याची हत्या कुणी केली? औरंगजेबाने जे आहे औरंगजेबाने त्यांची हत्या घडून आणली, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढे जे पाहिलं आपण, ठीक आहे, फर्रुखशियर वरती कुठल्या ब्रिटिश डॉक्टरने इलाज केला होता? विल्यम हॅमिल्टन, ठीक आहे। आणि या विल्यम हॅमिल्टनना याच्यावरती इलाज केला म्हणून 1717 मध्येच फर्रुखशियरनं ब्रिटिशांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार करण्याच्या सनदी जी आहेत ती उपलब्ध करून दिल्या। अवघ्या 3000 रुपयामध्ये सगळ्या बंगालच्या एरियामध्ये तुम्ही व्यापार करा असं त्या ठिकाणी सांगितलं, ठीक आहे। फर्रुखशियरची देखील हत्या जी आहे ही हत्या कुणी केली? 1719 ला सय्यद बंधू। बघा, पहिली हत्या कुणाची केली होती? त्यानं जहांगीर शाह, ठीक आहे। त्याच्यानंतर कुणाला मारलं? फर्रुखशियरला। फर्रुखशियरला मारल्याच्या नंतर या ठिकाणी रफी उद दर्जा याला सय्यद बंधूनच काय केलं माहित आहे का? सम्राट बनवलं। आणि काही महिन्यात तो आजारी पडून त्याचाही मृत्यू झाला। त्याचा छोटा भाऊ रफी उद दौला याला देखील सय्यद बंधूनच त्या ठिकाणी पुन्हा सम्राट बनवलं। म्हणून सय्यद बंधूला जे आहे हे काय म्हटलं जातं? किंग मेकर। आणि पुन्हा त्याच्यानंतर मोहम्मद शहाला देखील कुणी सम्राट बनवलं? सय्यद बंधूनच। पण या सय्यद बंधूचा काटा काढण्याचं काम म्हणजे या सय्यद बंधूची हत्या कुणी घडून आणली? मोहम्मद शाह। कारण मोहम्मद शहाला वाटले की आता माझाच नंबर आहे। अगोदरच्या जहांगीर शहाची हत्या केली होती सय्यद बंधूना, फर्रुखशियरची केलेली होती, आता वाटलं माझा नंबर आहे म्हणून ह्यानंच ह्यांचा नंबर लावला। म्हणजे सय्यद बंधूची हत्या जी आहे ही मोहम्मद शाह रंगीलाने केली, ठीक आहे। आणि त्याचबरोबर मोहम्मद शाह रंगीला जो आहे त्यानं जिजिया कर जो आहे तो कायमचा समाप्त केला। या जिजिया कराच्या बाबतीमध्ये आपण माहिती पाहिली, भारतात पहिल्यांदा जिजिया कर जर कुणा लावला होता तर मोहम्मद बिन कासिम। मोहम्मद बिन कासिम जो आहे हा पहिला मुस्लिम शासक आहे ज्यानं भारतावरती आक्रमण केलेलं होतं 1712 लक्षामध्ये, सॉरी 712, ठीक आहे। त्याच्यानंतर पुन्हा अकबरानं हा जिजिया कर जो आहे तो रद्द केलेला होता। जिजिया कर म्हणजे काय? ठीक आहे, मुस्लिमांना सोडून बाकीच्या सगळ्यावरती जो कर आकारला जात होता त्याला कसला कर म्हणायचं? जिजिया कर असं म्हणायचं, ठीक आहे। पुन्हा रद्द केला रे, अकबरानं रद्द केला, ठीक आहे। त्याच्यानंतर पुन्हा कुणी लावला? तो औरंगजेबाने लावला। आणि कायमचा समाप्त कुणी केला? तर मोहम्मद शाह रंगीलाने समाप्त केला। त्याच्यानंतर या मोहम्मद शाह रंगीलाच्याच काळामध्ये स्वतंत्र राज्य जी आहेत ती स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली, ठीक आहे। त्याच्यापैकी पहिलं राज्य कोणतं आहे? अवध। अवधचा संस्थापक कोण आहे? सादत खान। त्याच्यानंतर दुसरं राज्य हैदराबाद, चीन किलीच खान, त्यालाच कोणती उपाधी दिलेली होती? निजाम उल मुल्क, ठीक आहे। म्हणजे हैदराबादचा संस्थापक कोण आहे? चीन किलीच खान किंवा निजाम उल
मुल्क, ठीक आहे. त्याच्यानंतर रोहिलखंड हे राज्य आलं, ठीक आहे. रोहिलखंडचा संस्थापक कोण आहे? अली महमूद खान. बंगालचा संस्थापक कोण आहे? मुर्शिद कुली खान, ठीक आहे. त्याच्यानंतर कर्नाटकचा सादुतुल्ला खान आणि भरतपूरचा चुरामन किंवा बदन सिंग. पुढे काय पाहिलं आपण बघा, 1739 ला नादिर शहाचं आक्रमण झालं मोहम्मद शहाच्याच काळामध्ये अल्लक्षामध्ये, आणि ह्या नादिर शहाने हे मयूर शहा सर कोहिनूर हिरा जो आहे तो घेऊन गेला. या नादिर शहाला काय म्हणतो आपण? इराणचा नेपोलियन. आणि तुम्हाला म्हटलं होतं की भारताचा नेपोलियन कोण आहे? तर समुद्रगुप्त. समुद्रगुप्ताला काय म्हटलं जातं? भारताचा नेपोलियन. लक्षामध्ये. त्याच्यानंतर पहा या अहमद शहा, पुढचा अहमद शहाच्या काळामध्ये काय झालं पोरं? प्लाशीचं युद्ध झालं 23 जून 1757, ठीक आहे. पुन्हा कुणामध्ये झालं होतं? ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला. येथे सिराज उद्दौलाचा जो आहे तो पराभव झालेला होता. पुढचा त्या ठिकाणी सम्राट बनला होता पहा, ठीक आहे. कोण बनला होता रे पोरं? हो, ज्याच्या काळामध्ये पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं, शाह आलम. लक्षामध्ये, ठीक आहे. 1761 ला पानिपतचं हे तिसरं युद्ध झालं मराठी आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये. त्याच्याच काळामध्ये 1764 ला बक्सारचं युद्ध पण त्या ठिकाणी झालेलं होतं, हे देखील आपण पाहिलं. त्याच्यानंतर जे आहे अकबर द्वितीय आला पहा. अकबर द्वितीय यांना राजा राम मोहन रायाला राजा ही उपाधी दिलेली होती आणि राजा राम मोहन रायाला बोलून घेऊन सांगितलं होतं की ब्रिटनच्या राणीला पत्र लिहा की आता आमची अवस्था जी आहे ती खूप बिकट झालेली आहे. असा कोण म्हणतोय? अकबर द्वितीय. एक काळ, ठीक आहे, संपूर्ण भारतावरती ज्यांचं राज्य आहे त्या मुघलांचा सम्राट म्हणजे जहांगीरच्या दरबारामध्ये व्यापार करण्यासाठी परवानगी मागायला जे ब्रिटिश आलेले होते त्या ब्रिटिशांकडे आता पत्र लिहून आमची अवस्था खूप वाईट झालेली आहे सांगण्याची वेळ कोण्या सम्राटावर आली? अकबर द्वितीय, ठीक आहे. ठीक आहे, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बहादूर शाह द्वितीय, त्यालाच बहादूर शाह जफर असं आपण म्हणतो. या बहादूर शाह जफर म्हणजे मुघलांचा शेवटचा सम्राट आहे आणि हा जो बहादूर शाह जफर आहे यानं 1857च्या उठावाचं जे आहे ते नेतृत्व केलेलं होतं आणि त्याचबरोबर 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं म्हणून याला कुठं पाठवलं पोरं? हो, म्यानमारची राजधानी रंगून येथे पाठवलं आणि त्याचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. या बहादूर शाह जफरच्याच काळामध्ये मिर्झा गालिब ही व्यक्ती देखील जे आहे याच्याच काळामध्ये होती. ही देखील गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचे आहे. तर येथे जे आहे द एंड झाला कशाचा पोरं? हो, मुघल सम्राटाचा किंवा मुघलांच्या सत्तेचा. आता इथून पुढचा जो कार्यक्रम आहे ते ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन किंवा युरोपियनचं भारतामध्ये आगमन कसं झालं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, थांबूयात.